आमसंडे संघाचा तर गुरु पाटकरला थोडस बॅकफुटवर न्यावं लागेल. थोडीशी अति काही संकटात नाही. आपल्याला या मोठ्या सामन्यामध्ये एक चुकी भागात पडू शकते हे देखील त्यांना लक्षात ठेवावं लागेल. समय पे टाइम आउट घेऊन वेळोवेळी टाइम आउट घेऊन एक योग्य व्यूवर रचना एक योग्य प्लॅनिंग आखावं लागेल. कारण या चमचमत्या चषकावर कोणता संघ नाव करतोय याच्यावर सगळ्या प्रेक्षकांच्या नजर आहेत. काय करते सुशील पाटकरची चढाई, काय घडते काय बिघडते, पंचांची किती मोठे उंचावत आहेत. निश्चितच हरेश आणि सुशील पाटकर याची 2 गुणांची अशी चढाई पाहायला मिळते. मित्रांनो, असं आहे की सुशील पाटकर हा असा खेळाडू आहे, शांत आणि संयम ठेवून खेळणारा खेळाडू आहे आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी अनेक क्रीडाप्रेमी या ठिकाणी आतुरतेने आलेले आहेत. मात्र देवगड तालुक्यामधून पाहायला गेलं तर कबड्डीची पंढरी म्हणून समजला जाणारा देवगड तालुका आणि देवगड तालुक्यामधून बिलॉंग करणारा हा देवगड जामसंडेचा संघ. निश्चितच एक काळ असा होता की 8 ते 9 संघ देवगड मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी जवळजवळ एक ट्रक भरून पैसे घ्यायचं हे देखील आम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलं. पण अलीकडच्या काळामध्ये जर विचार केला तर फक्त एकच संघ आपल्याला पाहायला मिळतो. 1 ते 2 संघ देवगड तालुक्यात. ही थोडीशी काहीतरी कबड्डीची थोडीशी कमतरता बाजू असलेली देवगड तालुक्यात आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर तर कुडाळच्या संघाच्या बाजूने विचार केला गेला, कुडाळ तालुक्याच्या बाजूने विचार केला गेला तर कुडाळ तालुक्यावर सगळ्यात टॉपचा सध्या संघ कपचा आहे तो म्हणजे लक्ष्मीनारायण वालावल. ते 2 संघ मातबर संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला भेटत आहेत. ही स्पर्धा जर कोणी गाजवली असेल ना तर सुशील पाटकर आणि गुरु पाटकर दोन्ही पाटकर नावाचे खेळाडू दोन्ही खेळाडू ही स्पर्धा गाजवत आहेत. पण दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या संघाकडून. निश्चितच हरेश दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या संघाकडून जरी असले तरी एक रेडर आहे आणि एक डिफेंडर आहे. सुशील पाटकर हा रेडर आहे आणि गुरु पाटकर हा डिफेंडर आहे. निश्चित कारण गुरु आपल्या संघाला जे काय पाहिजे ना, संघाला गुण पाहिजे गुण मिळवतोय, पकड पाहिजे पकड करतोय. हे देखील गुरुचं एक वैशिष्ट्य आहे. गेले कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव आहे गुरुकडे. मी मगाशीच म्हटलं होतं, जो कच्चा फल होता है ना तो बीज देता है ना रस देता है, लेकिन जो पका हुआ फल रहता है वो रस भी देता है और बीज भी देता है. अनुभव मात्र कोणत्या बाजारात विकत भेटत नाही, तो मात्र कमावा लागतो. तोच अनुभव गुरु पाटकरकडे आहे, मकरंद पाटकरकडे देखील सुद्धा आहे. पण तो अनुभव कसा वापरायचा, कोणत्या क्षणी कोणता तुरुपचा एक बाहेर काढायचा हे देखील या सामन्यात पाहावं लागेल. निश्चितच हरेश तू गुरु पाटकर बद्दल सांगत होता आणि गुरु पाटकर गेल्या 3ऱ्या रेडसाठी. या रेड मध्ये गुरु पाटकरला गुण प्राप्त करावा लागेल अन्यथा गुरु पाटकर मैदानाच्या बाहेर जाईल. सुरेख पकड गुण मिळवला जरूर पण पकड मात्र जरूर केली गेली. पुन्हा एकदा सुशील पाटकर 3rd रेड 3री चढाई 2 ऑर डाय रेड. निश्चितच 3री चढाई आणि या चढाईमध्ये सुशीलला गुण प्राप्त करावा लागेल अन्यथा सुशील देखील मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आपल्याला. अतिशय सुरेख अशी सुशील पाटकर. सुरेख काय घडतंय सुरेख प्रयत्न मात्र जरूर होता. प्रयत्न टाळले झाला पाहिजे. प्रयत्न सुरेख होता सुशिल्याचा. पण वालावल संघाने घातलेला विळका तोडू शकला नाही. चढाई पट्टू मात्र बाद होतोय. जर तुम्हाला सुशीलचा प्रयत्न आवडला असेल तर एकदा टाळ्या वाजवा. कारण सुशील असा खेळाडू आहे, शांत आणि संयम ठेवून खेळणारा जर खेळाडू कोण असेल तर सुशील आहे. त्याचप्रमाणे योगेश घाडी देखील आहे, कारण योगेश घाडी असा खेळाडू आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. निश्चितच छोटा पॅकेज बडा धमाका उगाच म्हटलं जात नाही, कारण त्या खेळ आपण प्रेक्षक लांबून पाहायला देखील सुद्धा येतात. पुन्हा एकदा राज भंडाळे हा देखील एक अष्टपैलू. इकडून एक रेड पॉइंट मारतोय, तो रेड परत इकडून एक मारतोय. पण ही 3rd रेड पासून जर चित्र बदललं जाऊ शकतं, कारण फक्त 5 खेळाडू शिल्लक दिसत आहेत ते म्हणजे वालावल संघाच्या बाजूत कोट्यात आणि 7 खेळाडू शिल्लक आहेत ते जामसंडे संघाच्या मैदानात. 3ऱ्या चढाईवर सामन्याचे क्षणचित्र बदलू शकतात. संयम ठेवावा लागेल मात्र मकरंद पाटकर याला. पुन्हा एकदा योगेश खाडी छोटा पॅकेज बडा धमाका
दोनच्या संख्यात दोनच गुणवून असेल. सुरेश अटेम जरूर होता पण पंचांचा निर्णय लक्ष राहील. पुन्हा एकदा काय घडतंय थर्ड रेड 2 और ढाई रेड गुण बघायला भेटणार. मात्र कोणता संघ गुण मिळवणार हे देखील पाहायचं आहे, कारण गरज आहे चढाईपट्टूला होल्ड करावं लागेल. वेट अँड वॉच. थोडीशी चुकी मागात पडते. प्रेक्षक मात्र जे कुडाळ संघाच्या बाजूने आहेत ना ते मात्र टाळ्या वाजवतात, पण टेन्शन मात्र दिसतंय. जे देवगड संघाचे प्रेक्षक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन 12 वाजलेले दिसत आहेत, पण वाजलेच रात सकाळचे 3:45. कोणता संघ या सामन्यावर मानकरी ठरणार. प्रेक्षक पण या मॅच मात्र पूर्ण इन्व्हॉल्व होऊन मॅच बघतायत. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर रिॲक्शन दिसत आहेत. पकड झाल्या चढाईमध्ये गुण भेटल्यावर. रेडर बाद मकरन पाटकर वर जबाबदारी राहील, कारण 2 मोठे खेळाडू राज बडसाळे आणि सुशील पाटकर 2 खेळाडू बाहेर आहेत. मकरन पाटकर वर लक्ष राहील. अनुभव निकिता हरेश सुशील पाटकर फर्स्ट हाफ मध्ये जो बाहेर बसलाय त्याला अजून उठवलेलं दिसतच नाहीये, त्याच्यामुळे थोडंसं बॅक फुटवर जाताना दिसलं. तर पंचक्रोशी जामसंडे संघ निकिता हरेश काय सांगशील की सुशील पाटकरला कोण आतमध्ये घेऊन येऊ शकतो? निश्चितच एक तराजू कसं दोन्ही साईडला झुकतं, एकदा एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला. तशीच मॅच पण झुकते, पण जोपर्यंत माझ्या माहितीनुसार गुरु पाटकर आणि मकरंद पाटकर हे दोघे मैदानात आहेत तोपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत सामना जाईल. निखिल हरेश जोपर्यंत मकरंद पाटकर मैदानामध्ये आहे तोपर्यंत कोणत्याही क्षणी तो सामन्याची सूत्रे हलवू शकतो, यात तीव्र मात्र शंका वाटत नाही. निश्चितच गिरीश चव्हाण हा देखील काही कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये, याच्याकडे सुद्धा अनुभव आहे. हा देखील सुद्धा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून आला चढाईपट्टू आहे. गेले कित्येक वर्षाचा अनुभव या देखील खेळाडूकडे आहे. पण लक्ष राहील वालावल संघाकडे, कारण वालावल संघाचे चाहते देखील या मैदानात पाहायला भेटत आहेत. त्याचबरोबर शैलेश इंदक यांच्या चेहऱ्यावर काहीतरी 12 वाजल्यासारखे दिसते, कारण त्यांचा देवगड संघ थोडासा बॅक कंट्रोल चालताना पाहायला मिळतो. ज्या खेळाडूची प्रतीक्षा होती तो खेळाडू मात्र तिसऱ्या चढाईमध्ये पाहायला मिळतोय. सुशील पाटकर प्रबळ दावेदार जो समजला जातो कुलरचा, तो आता मैदानामध्ये आलाय, मात्र त्याला देखील गुण मिळवावा लागेल. निश्चित पण तो बऱ्याच वेळानंतर आलाय. संधीचं सोनं करावं लागेल. एक चुकी मागात पाडू शकते. गुण टिपल्याचा दावा करतोय. काय घडतंय? पंच मात्र या ठिकाणी रेडर बाद करतायत. छोटा स्पर्श देखील आपल्याला समजत नाही, पण पंचांचा बारीक लक्ष या सामन्यावर कळीने नजर पाहायला मिळते. तमाम 4 ते 5 हजार प्रेक्षकांच्या गर्दीत हे सामना पाहायला भेटतंय. जिकडे पाहू तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला भेटतायत. पुन्हा एकदा बाद कोण होतोय? मकरंद पाटकर. या दुसऱ्या हाफ मध्ये ही मोठी चूक करू शकते का? कारण जर पाहिलं गेलं मकरंद पाटकर सारखा खेळाडू शेवटपर्यंत मैदानात राहणं गरजेचं होतं, पण वालावल संघ देखील काही कमी नाहीये. तो पण एक योग्य व्यूवरचा आखून या स्पर्धेत उतरलाय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे शिल्लक आणि पंचक्रोशी जामसंडे संघाच्या पायड्यामध्ये 3 खेळाडू शिल्लक. आता मात्र सुपर टॅकल करावा लागेल, कारण या सामन्यामध्ये जर पंचक्रोशी जामसंडे संघाला कमबॅक करायचा असेल ना हरेश, तर त्यांना निश्चितच कमबॅक करावा लागेल. जरूर एका दुसरा सुपर टॅकल सनदित्रे सामन्याची बदलू शकते, कारण एक सुपर टॅकल झाला आतमध्ये कोण येणार? राज भडसाळे. एक चढाईपट्टू आला तुमचा आतमध्ये, त्यानंतर मात्र गुण मिळवावा लागेल. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन असेल
लक्ष राहील आकाश पाटकरकडे सुद्धा. हा देखील एक अष्टपैलू डावा लागले 500 ची. सुशीलला जबाबदारी खांद्यावर स्वतःच्या घ्यावी लागेल. सुरेख गाडी यांच्या दमदार पकडी मात्र पाहायला भेटत आहेत. सुरेख सामना पाहायला भेटतोय. वालावल की रामचंडे की वालावल. शेवटची 2 मिनिटं घोषित पंचांकडून. वालावल जिंकते की काय घडतंय. सिंगल पॉइंट. कूलर कूलर टेस्टिंग करा अमित. मी आधीच सांगितलं माझं काही विषय नाही. एकटं जाऊन ते काम करत माझी चला सामना या ठिकाणी समाप्त होतोय आणि लक्ष्मीनारायण वालावल संघ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय पंचक्रोशी जामचंडे संघ.